इथे कॅल्क्युलेशन्स पण दिले आहेत. असं जसं आता इथे सांगितलं महाभारतामध्ये शांती पर्व त्याच्या अध्याय 348 मध्ये श्लोक नंबर 51 आणि 52 त्यामध्ये गीतेचा इतिहास दिलेला आहे. मी श्लोक वाचतो आणि त्याचा आपण अर्थ पाहू. त्रेता युगादौ च ततो विवस्वान मन्वे ददौ मनुष्य लोक वृत्त्यर्थम सुतयो इक्षेव इक्ष्वकवे ददौ इक्ष्वाकुणाच कथितो व्याप्य लोकान अवस्थितः. इथे ह्या श्लोक मध्ये हा महाभारतातला एक श्लोक आहे. इथे काय सांगितलंय, त्रेता युगाच्या प्रारंभी भगवंताशी असणारे संबंध विषयी हे विज्ञान विवस्वानाने मनुला सांगितलंय. तर आता भगवंतानी विवस्वानला सांगितलं, विवस्वानने मनुला सांगितलं. आता विवस्वानने मनुला कधी सांगितलं त्याच्याबद्दल इथे महाभारतात उल्लेख आलेला आहे. ते कधी त्रेता युगाच्या प्रारंभी. आता कुठला युग चालू आहे? आता कलियुग. कलियुग. व्हेरी गुड. आणि त्याच्या आधी कुठला होता? द्वापार युग. द्वापर. आणि त्याच्या आधी त्रेतायुग. आणि त्याच्या आधी सतयुग होतं. तर सतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग. तर कलियुग, द्वापर आणि त्रेता. तर त्रेताचा जेव्हा स्टार्ट होता प्रारंभी तेव्हा विवस्वानने मनुला हे ज्ञान दिलं होतं. तर इथे पूर्ण कॅल्क्युलेशन्स पण दिले. आपल्या शास्त्रामध्ये सगळं दिलेलं आहे की या कलियुगाची आयु 4,32,000 वर्ष आहे. त्यातली फक्त 5,000 वर्ष आता झालेली आहेत. द्वापर युग जे आहे ते 8,00,000 वर्ष आहे. जवळजवळ 8,00,000 एक्झॅक्टली जर पाहिलं तर 8,64,000 वर्ष. आणि त्रेतायुगचं जर पाहिलं तर ते आहे 1,20,000 32 आणि 64 म्हणजे समथिंग म्हणजे 21च्या आसपास होतो तो. तर प्रभुपादजी इथे सोपं करण्यासाठी इथे म्हणजे राऊंड फिगर देत आहेत 8,00,000 आणि 12,00,000. तर जवळजवळ 20,05,000 वर्ष जी कलियुगाची आता झाली आहेत. म्हणजे 20,05,000 वर्षापासून हे भगवद्गीता या आपल्या मनुष्य समाजात इथे आपल्याकडे आहे. तर हे काय असं जसं दुसरे लोक म्हणतात की हे आताच म्हणजे 500 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी काही जे इंग्लिश जे ब्रिटिश जे फिलॉसॉफर्स आहेत ते म्हणतात की जास्त वर्ष नाही झाली, कोणी म्हणतात 1000 वर्ष. तर असं नाहीये. आपल्या शास्त्रामध्ये एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे प्रभुपादने सांगितलं जवळजवळ 20,05,000 वर्ष या भगवद्गीतेला झाली आहे. तेव्हापासून आणि असं नाहीये की भगवद्गीता तेव्हा होती, त्याच्या आधीपासून आहे. पण मानव समाजामध्ये जेव्हा भगवंताने विवस्वानला दिली आणि विवस्वानने मनुला दिली तेव्हापासून, हे आधीच नाही म्हणत. विवस्वानने जेव्हा मनु दिली तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन इथे सांगत आहे. आणि इथे हे पण सांगतात की आणि आता जो वर्तमान मनु आहे त्याची आयु जवळजवळ 30 करोड 53 लाख इतकी वर्ष आहेत मनुचे जी आयु आहे. तर त्यातले फक्त आतापर्यंत 12 करोड 4 लाख वर्षच झालेली आहेत आतापर्यंत. तर त्याच्याप्रमाणे पण जर पाहिलं तर भगवंतानी आपल्या शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनुच्या जन्मापूर्वी गीता सांगितली. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणाने निदान 12 करोड 4 लाख वर्षापूर्वी गीता सांगण्यात आलेली आणि मानवी समाजात गीता 20 लाख वर्षापासून आहे. तर हे कॅल्क्युलेशन किती म्हणजे आहे. तर भगवद्गीता यथारूप की जय. हरे कृष्ण.